रामकृष्ण हरी माऊली. आजचा दिवस 12वा. आम्ही आता निघत आहे माळशिरस ते भिंडेशी. महाराज की जय. सब संतान की परम पूज्य माता पिता की हिंगदेव महाराज की विठ्ठल देव महाराज की आई हिंगदेवी माते की आई मस्तान देवी माते की आई एकवीरा माते की गणपती बाप्पा मोरया. एलकोट एलकोट जय मल्ला. सदानंदाचा आई माऊलीचा हरा हरा महादेव. ओम नमो पार्वती पते. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आपला पुढचा प्रवास असणार आहे माळशिरस टू बंदिशे. मध्येच वेलापूर लागतो. तिथे प्राचीन मंदिर आहे शिव अर्धनारेश्वर मंदिर. एकदम प्राचीन मंदिर आहे. प्राचीन काळातलं मंदिर तिथे आहे. आपण जेवणाच्या वेळी तिथे पोहोचू तर तिथे आपण आपलं मुक्काम असणार. मस्त त्या मंदिरात दर्शन वगैरे घेऊ. त्याच्यानंतर एकदम आपण तिथे थोडासा रेस्ट वगैरे करू आणि रेस्ट करून झाल्यावर आपल्या पुढच्या मुक्कामाला आपण भेटू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण माऊली. सगळीकडे पैसाच महत्त्वाचा नसतो. काही जीव लावणारी माणसंसुद्धा सोबत असावी लागतात. कारण माणसं गेल्यावर आपल्याला कळतं. पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल, पण गेलेली माणसं आयुष्यात कधी कमवता येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ब्रेकला थांबलेले आहेत. शुभ सकाळ. आम्ही आता चाललो वेलापूरला आणि आता वाजलेले 6:30 आणि आता मी निघत आहे. रामकृष्ण हरी. सकाळ. रामकृष्ण हरी माऊली. तर थोडासा विश्रांती करून आता आपण निघत आहे पुढच्या वाटचाली. आता तिथे आमचा नाश्ता असेल. पाहूया आता नाश्त्याला काय आहे, काय आपल्याला खायला भेटतं जेणेकरून ऊर्जा भेटेल. तिथे सुद्धा आपण थोडंसं पॉवर नॅप घेऊ. असं पॉवर नॅप घेता 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 आपली वारी पूर्ण करू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सीन बघा, सिनेरी बघा. दादाची पालखी नाही 19 वर्ष. आपलं वय काय? आता 65. 19 वाऱ्या केल्या. 20वी वारी. चालतं चालतं बोल. स्वतःची गाय कुठे धुमत आपलं मुक्काम राहायचं कुठं. हो, आपलं इथं कम पडेल. त्रास वगैरे नाही होतो. हो. त्रास होतो की नाही? त्रास चालण्याचा कशाचा त्रास होतो काय? पांडुरंगाची कृपा. हो. सर्व म्हणजे काय आपल्याला 2 शब्द मनात. वारीबद्दल ना समाधान एवढं होतंय की आपल्या जीवनामध्ये पांडुरंगापाशी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्यापाशी काय एवढं समाधान होतंय की सगळं सोयीस्कर बनतंय. बरोबर बरोबर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघू शकता आपलं नाव काय माऊली? दत्तात्रय माळी.
दत्तात्रय माळी माऊली हां. 65 वयाचे आहे बरोबर ना. आणि एक 20वी वारी आहे. हो. एकटेच वारी करतात आपल्या हो. घरापासून. कुठून आपण खंडोबाची पाली जिल्हा सातारा. सातारावरून येतात. हो. सातारावरून पायी. एकटेच आपले पायी येतात. बघू हो. शकता बॅग आळंदीवरून डायरेक्ट देहू ते आळंदी ते देऊ. पंढरपूर. आता तुम्ही पंढरपूरला आपला परतीचा प्रवास पण चालत करणार की गाडी घेऊन चालत चालतच. हो. आपण बघू शकता आता आपली माऊली चालली आपली पंढरपूर आपल्या पंढरपुरात. पांडुरंगाकडे इथून चालत जातात. 20 वर्ष झालेले आहेत. रामकृष्ण हरी माऊली. आपल्या घरी सुद्धा म्हणजे चालतच येते. तर भेटून भरपूर आनंद झाला. हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. माऊली थोडी मदत करू शकता का? हा बोला. काय हे पुढे पालखीचा विसावा आहे. इथून 43 किलोमीटर्स पंढरपूर आणि राईटला अर्धनारेश्वर मंदिर. अर्धनारेश्वर मंदिर आहे. तिथे आपला आता नाश्त्याचा मुक्काम आहे. तर थोडासा आपण नाश्ता वगैरे करूया जेणेकरून आपल्याला ऊर्जा येईल आणि आपल्याला चालायला एकदम वेगळीच गती येईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी आहे पालखीचा विसावा. ही जागा जिंकवलेली आहे. रामकृष्ण हरी. चहा प्यायला इथे थांबवलेले आम्ही 2 मिनटं. रामकृष्ण हरी माऊली. आम्ही एका शेतकऱ्याच्या घरी विश्रांतीसाठी बसलेलो आहे. 10-15 मिनिटासाठी आपल्याला माऊलीने आधार दिलेला आहे. माऊली बघू शकता. असे मध्ये मध्ये आम्हाला देव भेटतील तर आमची वारी एकदम आनंदात होते. माऊलीने आम्हाला बसायला थोडीशी जागा दिलेली आहे. रामकृष्ण हरी माऊली. भाकर होतात ते शेतीवर जाण्यापूर्वी त्यांना जेवण शिजायचं. चुलीवरची भाकर बघू शकता. आपण सकाळी चहा पण पित नाही 7 वाजता. 9 वाजता चहा पितो आपण. हो ना. आणि इथले लोक सूर्य उगायच्या आतच उठतात. 4 वाजता हा. त्यांचा 4 म्हणून तर मी वाजता आधीपासून म्हटलेलं आहे आपल्या शहरापेक्षा गावाचं जीवन 20 वर्ष जास्त असतं. यांचं बघा. चुलीवरचं जेवण. कुठली मिलावट नाही, काही नाही. आणि चुलीवरचं जेवण एकदम झणझणीत. आणि माऊलीने आम्हाला हे घर अशी चव आहे ना. राहायला गॅसवर तर भेटत नाश्ता करायला प्रोव्हाइड केलेलं आहे. हे उपमा नाश्ता आहे. करतो था. नाश्ता लेके आहे. नाश्ता उपमा आहे. उपमा एकदम मस्तपैकी चांगली एकदम हां. फर्स्ट क्लास. मग आता यो बघ माझं यो नलो यो बघ यो नलो हांची चिरलेलो पुरो नलो दगरानी चिरलेलो. त्या टूप डॉक्टरनी टूप दिली तर त्या 5 दिवसात एकदम शाप झालं एकदम. हा अंग चांगला आहे हो. असं आहे. अंग कुणाला घाणेरडा असला तर मग ते पचरतं ती जास्त. असं आहे ते. मग ती बरी होत नाही ती जखम ती जास्ती वाढत जाते ती. असं आहे ते. रामकृष्ण हरी माऊली. आता वेलापूर फक्त 5 किलोमीटर राहिलेलं आहे. आता आमचा नाश्ता झालेला आहे इथेच मध्येच. 4 वारकरी हरिविजयचे 4 वारकरी. आम्ही 4 वारकरी. रामकृष्ण हरी माऊली. आम्ही 4 वारकरी हरिविजयचे 2025चे वारकरी. गेल्या वर्ष आम्ही ठरवलेलं डोंगरी गल्लीचे आम्ही वारी करणार. ही गाय बघा 5 पायाची आहे. 6 पायाची आहे गाय. 6 पाय आहे तर 6.
रामकृष्ण माऊली. नाव काय यायचं? नाव काय? गीता. हे गीता आहे. रामकृष्ण माऊली. गीता नाव आहे. पिंड. हर हर महादेव. हा लाखामध्ये एक आहे. रामकृष्ण माऊली. हर हर महादेव. इथं नारी नटेश्वर मंदिर आहे. एकदम प्राचीन मंदिर. आता आपण तिथे जाऊया. असेल अभंग फसवारी आहे तुमची. अर्धनारी नटेश्वर मंदिर. आम्ही इथे आता पोचलेलो आहे. हे देऊळ बघा पहा. एकदम प्राचीन आहे मंदिर. तलाव आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. अर्धनारी नटेश्वर मंदिर. नंदी आहे. एक नंबर. अर्धनारी नरेश्वर मंदिर. नमः शिवाय. ओम गणगणपते नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. ओम शिवाय शंकर भोलेनाथ. ओम नमः शिवाय. 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 हर हर बोले नमः शिवाय. असं असं आहे. ओम नमः शिवाय. अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे. एकदम प्राचीन मंदिर आहे. रामकृष्ण. या भारतात कुठेच नाही बघायला भेटणार एवढं प्राचीन मंदिर आहे. पांडवकालीन मंदिर. काय सांगणार का दोन मंदिराचं? मड पण 2000 वर्षापूर्वी. मंडपण ते 2000 वर्षापूर्वी. 2000 वर्षापूर्वीचं. या गावाचं नाव एक चक्रीनगर होतं. एक चक्रनगर. विमानं घेतच मारला. पांडव अज्ञातवासात होते त्यावेळेस आहे. बकासुराला इथे मारलं. आदल्यात वासात पांडव होते ना 1 वर्ष. तर त्या एक चक्रीनगरात उतारले होते. आणि त्या बकासूरला एक माणूस एक रेडा आणि गाडाभर आणायला लागायचा. तर त्या ब्राह्मणा वेळा तिथे उतारत त्यात ती रडायला लागली. स्वयंपाक चालला या म्हणजे का रडताय? धर्मराज म्हणता का रडताय? तर आता आमचा एकोलचा एक मुलगा जाणार ते राक्षस खाणार. भीम म्हणता मी जातो गाडा घेऊन. भीम गेला. ते गाडा खाली केला आणि भीमच खात बसला. तिकडून बकासूर राक्षस आला वार मार. बकासुराला भीमाला मारायला सुरुवात केली. भीमाचा अंग फुगायला. भीमाला एवढं संपवून दिलं तुझ्याकडं. बकासुराला भीमाला मारलं की एक टांगडे इकडून टाकले एक टांगडे
म्हणजे या गावाचं नाव एकछत्री लागतं. त्या ब्राह्मणाला वेळ आलती म्हणून त्याचं हे आपलं वेळापूर. वेळ घालवली. अच्छा. माऊलींनी मस्तच आपल्याला एक माहिती दिलेली आहे. इथे भीमाने बकासूरचा वध केलेला, त्याला वेळ आलेली त्याची, म्हणून त्याचं नाव वेलापूर पडलेलं आहे या गावाचं नाव. त्या ब्राह्मणाला वेळ आली. रामकृष्ण हरी म्हणून. रामकृष्ण हरी. हा आमच्या वृंदावन दादाकडे बावटा आलेला आहे. वृंदावन दादा, काय म्हणाल तुम्ही? आजचा कितवा दिवस आहे आपला? आपला 12वा दिवस. वेलापूरवरनं निघालेले आहे बंदिशी गावामध्ये. खूप चांगला प्रवास झालेला आहे आणि खरं खूपच मजा येते आम्हाला. रामकृष्ण. आणि आपला नाश्त्याचा प्रवास कुठे आहे आता? होल्ड. नाश्ता आता संपला. आता जेवण 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 माफ करा, जेवण. आता एक पुढे स्कूल आहे, तिथे मंदिर आहे 3 किलोमीटरवर संबल महाराजांचं. तिथे थोडंसं दुपारचं जेवणाचं ठिकाण आमचं आलेलं आहे ठाकूरबुवा मंदिर. तिथे आम्ही आता पोचलेलो आहे. 2 मिनटावरच आहे. सामने मंदिर आहे, ठाकूरबुवा मंदिर. हे मंदिर आहे. या मंदिराजवळ आम्ही आता पोचलेलो आहे. माऊली जेवणाचं ठिकाण. आपण निघत आहे इथून बंदिशे. रामकृष्ण हरी. काय केली पप्पू, कैसा लगता है? माऊलीला मी थांबलेलो आहे इथे बंदिशीच्या खाली. कृष्ण हरी. लास्ट बावटा पण आलेला आहे. थांबलेलो आहे. बंदिशी 7 किलोमीटर आहे. रामकृष्ण हरी. आता आमचा पुढचा प्रवास बंदिशी 7 किलोमीटर आहे. रामकृष्ण हरी. थांबायची नाही. वस्ती चांगले आहे आता दिंडीशीमध्ये. आता 6 किलोमीटर झालेला आहे. म्हणजे 6 किलोमीटर म्हणजे तुला पकड 1.5-6 तास पकड चालायला. म्हणजे चालण्यावर आहे. स्लो चाल असते.
अशी फास्ट चालत असते आणि चांगलं येण्यासाठी चांगलं आहे दिंडोशी. तिथून मग आपल्याला पंढरपूर सकाळी ते 15 या 13 किलोमीटर आहे. मग ते आपलं मंदिरजवळ जायला चांगलं भेटेल. त्याच्यामुळे दिंडोशी ही चांगली जागा आहे जायला. रामकृष्ण. रामकृष्ण. बाकी आहे ते आपला होल्ड असणार आहे. आजचा 12वा दिवस आणि उद्या आपला 15 किलोमीटर पंढरपूर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. जय श्रीराम. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी. हो ना यार शिरके. रामकृष्ण हरी. पंढरपूर 14 किशतचा पण आहे आणि पंढरपूर 14 किलोमीटर राहिलेलं आहे. रामकृष्ण माऊली. आता वाजलेले आहे 8. आता आम्ही भिंडीशे गावात पोचलेलो आहे. इथे आमची नाईट वस्ती आहे आणि आम्ही आत्ता 8 किलोमीटर फक्त 1.5 तासात आम्ही कापलेलं आहे. ए बापरे. भिंडीशे.